हाय, गुड इव्हनिंग. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी भाजीला काय बनवायचं हा विचार चालला होता. पण करावं काय? दोघंच होतं, मुलंही गेलतीत सुट्टीला. तर विचार आला मनात की धपाटे बनवावे. कसं आहे, लगेच होतात. पण इथे घेतला मी चवाळा आणि बटाटा. मग काय, कुकरला लावायसाठी कुकर पण घेतला. चवाळा चांगला 2-3 पाण्याने धुतला. पण मुलं नसल्यामुळं जरासं, मुलांना पण आवडतो खायला. मुलं नसल्यामुळं मग आम्ही दोघांच्या पुरतं तेवढाच केला होता. मुलं त्यांच्या आत्याकडे गेली होती सुट्टीला. एक आठवडाभरासाठीच गेले ते, पण येणार होते लगेच. त्यांच्याबरोबर त्यांचे आजी आजोबा पण गेले होते. मग काय, इथं कुकरमध्ये 2-3 वेळा धुवून चांगला चवाळा घेतला, बटाटे पण धुतले. काही चवाळा जरा धपाट्याबरोबर चांगला लागतो. आम्ही त्याला धपाटे म्हणतो. तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मग कुकर ठेवला गॅसवरती. त्यात टाकलं आता पाणी. आणि ह्याच्यात 2 डबे आराममध्ये बसून जातात. काही मी वरण भाताचा कुकर लावायचं म्हटलं तरी पण मी ह्याच्यातच लावते. मग चवाळा ठेवला आधी, परती बटाटा लावला. आमच्या साहेबांना सांगितलं होतं बाहेरून दही आणायला, कारण की मी घरी नव्हतं लावलं दही. अचानक ठरलं ना थालीपीठ बनवायचं, त्यामुळे दही काही लावलं नव्हतं घरी. मग कुकर लावला. कुकर लावेपर्यंत म्हटलं पिठाची तयारी करून घ्यावी. पीठ काय माझं ऑलरेडी घरी दळलेलंच होतं. घरी गिरण असल्यामुळे मी करून ठेवते, दळून ठेवते. मग इथे घेतला मसाला, मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं, त्यात जिरं ओवा भरपूर घातला, मिरच्या, हळद, मीठ घालून सगळं आता मिक्सरला बारीक करून घेते विदाऊट पाण्याचा. कारण की त्यात जर असं मोठं मिरची लसूण राहिलं ना तर ते दाताखाली आलं तर खूप छान लागतं धपाट्यामध्ये. मग ते सगळं बारीक करून घेतलं. कोथिंबीर पण धुवून घेतली मी इथं, चांगली धुवून घेतली स्वच्छ. माती वगैरे असते, आता काही पावसाची एवढी माती नसते, पण तरी पण धुवून घ्यावी मिठाच्या पाण्याने. मग मी इथं धुतली कोथिंबीर. आणि कोथिंबीर पण भरपूर घ्यायची, अशी दिसली पाहिजे धपाट्याच्यावरती कोथिंबीर. मिक्सरला बारीक केली तरी पण चालते, पण मी इथं कशी बारीक चिरून घेते, कारण की ती अशी वरून अशी दिसली तर असं छान गार्निशिंग असल्यासारखं वाटतं. धपाटे खायला पण छान वाटतात, दिसायला पण छान सुंदर दिसतं. मग इथे घेतलं पीठ, त्यामध्ये टाकलं तर मीठ. आधी मीठ टाकलं होतं मी मिरची बारीक करताना, पण आणखीन थोडं वरून टाकलं होतं, थोडंच टाकलं होतं त्यामध्ये. आणि त्यात मीठ आणि हळद टाकलं. हळदीनं पण त्याचा चांगला येल्लो कलर येतो. हळदीचा कलर आणि कोथिंबीरचा कलर असे दोन्ही मिळून कलर आले ना तर त्याचे थालीपीठं पण कसे खूप छान दिसतात दिसायला. मग त्यात टाकली सगळी आपली कोथिंबीर घेतली. कोथिंबीर सगळी त्यात चिरलेली टाकली, सगळी टाकली आहे मी, जेवढी चिरली होती तेवढी. अजून होती भरपूर. मी ती थोडी बटाट्याची भाजीला वगैरे ठेवली होती, ती नीट केली होती. ही धपाट्यासाठी फक्त चिरली होती एवढी जास्तीची. मग त्यात कोथिंबीर घातली. तो मसाला जो मी बारीक केला होता, मिरची लसूण, जिरं, ओवा, त्याचं सगळं वाटण केलं होतं, ते सगळं मी त्यात टाकलं. आता ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी ओतणार आहे, कारण की त्याला ना हळद वगैरे सगळं असं चिटकून बसलेलं असतं ना, मग ते सगळं निघून जातं. मग त्यातलंच थोडं थोडं पाणी घेऊन इथं मळून घ्यायचं. चांगला मसाला सगळा मिक्स करायचा आधी पिठामध्ये, आणि मग त्यात थोडं थोडं पाणी घेत आपण मळून घ्यायचं. चांगलं एक जीव सगळा करून टाकायचा. एकदम एक छानसा असा गोळा तयार करायचा पिठाचा. तुम्हाला आवडतात का थालीपीठं? नक्की सांगा बरं का. इथं माझं पीठ मळून झालं होतं आणि मी पिठावरती आता झाकून तसंच मी पीठ ठेवून देणार आहे. आणि तोपर्यंत माझ्या इकडे मी भाज्या फोडणी टाकायला कुकर गार होईपर्यंत म्हटलं कांदा चिरून घ्यावा. मग त्यासाठी मी कांदा चिरते. कांदा काही थोडाच लागणार होता, कारण की आम्ही दोघंच होतो, त्यामुळे थोडीच भाजी करायची होत्या. एक कांदा बास झाला होता दोघांसाठी. मी कांदा भरपूर घालते, पण आता आम्ही दोघंच होतो ना, मग जास्तीचा कांदा घालून ते भरपूर करून मग परत आणखीन सकाळी तेच खावं लागेल. आणि उन्हाळ्याचं जास्त काही राहत नाही शिल्लक, त्यामुळे मी जास्तीचं काही करत बसलेच नाही. तेवढंच जेवढं लागणार आहे तेवढंच करत बसले.
आमच्या साहेबांना पण इथं मी दही आणायला सांगितलं होतं, कारण की मी घरी दही नव्हतं ना लावलं आणि धपाट्याला दही असल्याशिवाय मजाच येत नाही. इथं तोपर्यंत मी चवाळ्याची उसळीची तयारी केली. कांदा टोमॅटो तेलात भाजून घेतला होता. तिखट टाकते मी त्याच्यात. मी घरीच बनवलेलं आहे, खूप छान लागतं आणि छान झाला आहे माझा मसाला. ॲक्च्युली मी पहिल्यांदा केला होता घरी, तो छान झाला होता. आणि मग त्याच्यात मग मी चवाळा पण छान शिजला होता कुकरमध्ये. चटणी चांगली भाजली ना त्याच्यात की मग त्याला चांगली चव येते. आणि आपण ह्याच्यात आहे ना जितकं त्याचं पाणी अंगचं आहे ना चवाळ्याचं ते पण सगळं टाकायचं, कारण की त्याचा सगळा जो अर्क आहे ना तो त्या पाण्यातच उतरलेला असतो. मी तसंच करते. जितकं त्याला पाणी, आता चवाळा शिजवल्यानंतर त्याचं जे पाणी एक्स्ट्राचं असतं ना ते सुद्धा मी त्याच्यात टाकते आणि ते पाणी सगळं मी त्याच्यात आटवते. हो, आता हे सगळं आटवणं, ह्याच्यात जरासं तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं ना तरी पण ते छान लागते चवाळ्याची उसळ. मी धपाट्याबरोबर अशीच करते नुसती, आणि जर कधी अशीच खायची असेल तर मग मी त्यात शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकते. खूप छान होते, गिरवीसारखं रपपतीत असं होतं. त्याच्यानंतर इथे मी आता बटाट्याची भाजी करते. बटाट्याची भाजी करताना पण मी त्यात कांदा टोमॅटो नाही, कांदा मिरची जिरं मोहरीची फोडणी दिले. आता कांदा पण ह्याच्यात छान भाजून घेतला. त्याच्यानंतर त्यात मग हळद टाकली. हळद टाकल्यानंतर हळद चांगली भाजून घेतली. त्यामध्येच मग बटाटा पण टाकला, त्याच्यात कोथिंबीर टाकून जराशी गार्निशिंग केलं. आता इथं धपाटे करायला घेतले. धपाटे पण असे त्याचा पण कलर वगैरे छान आला होता. कोथिंबीर पण अशी वरून दिसत होती छान, आणि करायला पण. आणि मी अशी एकदम पातळ पातळ करते. मला असे जाड जास्त आवडत नाही. तसे पातळ असतील ना तेवढे ते खायला कुरकुरीत पण लागतात. आणि मग तोपर्यंत आमचे साहेब पण आले होते मासे घेऊन. ॲक्च्युली आम्ही मासेच विकतो, आमच्या घरी मासे असतात. आणि मग ते मासे घेऊन आले होते. ते फ्रीजमध्ये ठेवायचं चालले होते. मी जरा असं काहीतरी कारनामा केला होता, त्याच्यावरती आमच्या दोघांचं चालू होतं बोलणं. ते मग नंतर त्यांना म्हटलं जावा पटकन हातपाय धुवून या, म्हणजे जेवायला देते, जीव लगेच म्हणलं आपण. मग आमचं थालीपीठं करता करता मग काय तर जोक झाला. इथं मी असं ताट भरले बघा, दही, चवाळ्याची उसळ, बटाटा, तव्यात असा गरम गरम धपाटा, असा छान धपाटा पण असं वास पण असं घमघमाट येत होता त्याचा, आणि मस्त टेस्टी झाला होता खूप. मला तर जास्त आवडतो. मला कधी इच्छा होईल त्यावेळेला मी करते, कारण की मी घरी दळून ठेवते पीठ. ते झाल्यानंतर इथं आम्ही IPL बघत होतो. IPL बघता आम्ही आईस्क्रीमची फरमाईश केली. मी त्यांना मागं लागून आईस्क्रीम आणायला लावलं. मग आईस्क्रीम आणि तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की लाईक करून सांगा.